वय 6 वर्षे, गट दुसरा. मी कार्तिकेय प्रज्ञा आणि वंदना स्तोत्रातील काही श्लोक बोलणार आहे. वेद अनादि आहेत. संस्कृत भाषेचा उगम अनादि आहे. श्री स्कंद ऋषींनी संस्कृत भाषेचं व त्यातील शब्दांचे आपल्या मानवी शरीरावर काय परिणाम होतो याचे विवेचन केले व सांगितले की या स्तोत्र पठणाने जिभेचा स्ट्रोक इंडियन ग्लँडला लागून मेमरी चार्जेस तयार होण्याचे प्रमाण 20 ते 25% पर्यंत वाढते आणि त्यामुळे बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती सुद्धा वाढते. श्री प्रज्ञा वरदान स्तोत्रम् अस्य प्रज्ञा वरदान स्तोत्रमन्त्रस्य सनत्कुमार ऋषिः स्वामी कार्तिकेयो देवता अनुष्टुप् छन्दः मम सकल विद्या सिद्ध्यर्थं मृते विनियोगः. स्कंद उवाच योगीश्वरो महासेनः कार्तिकेयोऽभिनन्दनः स्कंदकुमारसेनानी स्वामी शंकर संभवः. आता श्री कार्तिकेय स्वामीच आपले नाममय स्तोत्र सांगतात. योगीश्वरो म्हणजे जो योग्यांचा ईश्वर आहे. महासेनः म्हणजे ज्याची सेना खूप मोठी आहे. कार्तिकेय म्हणजे जो कृतिका नक्षत्रामध्ये जन्मलेला आहे त्यामुळे त्याचं नाव कार्तिकेय आहे. स्कंद कुमार म्हणजे तो ब्रह्मचारी आहे. सेनानी म्हणजे तो सेनेचा मुख्य आहे. स्वामी शंकर संभव म्हणजे तो एक श्रेष्ठ मालक आहे. गांगेय ताम्रचूडश्च ब्रह्मचारी शिखीध्वजः तारकारी रुमापुत्रः क्रौंचारिश्च षडाननः. गांगेय म्हणजे जो गंगेचा पुत्र आहे. ताम्रचूड म्हणजे ज्याचे केस तांबूस आहे. ब्रह्मचारी म्हणजे ज्याने